दरम्यान हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षय शिंदेवर आता गुन्हा दाखल झालाय। झी मीडियाच्या हाती एफआयआरची प्रत आली। मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला। मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांची बंदूक हिसकावून पोलिसांवर 3 गोळ्या झाडल्याचा अक्षय शिंदेवर आरोप आहे। अक्षय शिंदेच्या गोळीबारामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले होते। अक्षय शिंदे खरं तर याचं काल एन्काउंटर झालंय, मात्र एन्काउंटरच्या आधी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यांच्या दिशेनं गोळीबार केला। त्यामुळे आता त्याच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे। झी मीडियाच्या हाती ही एफआयआरची प्रत आली। मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला। या गोळीबारामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे जखमी झाले होते। अक्षय शिंदे याने पोलिसांवर 3 गोळ्या झाडल्या होत्या। हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी अक्षयवर गुन्हा दाखल झालाय। ही एफआयआरची सध्या आपण प्रत पाहतोय, ही झी मीडियाच्या हाती लागलेली आहे आणि या गोळीबारामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले होते। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून। कपिल, आता अक्षय शिंदेने पोलिसांवर गोळीबार केला आणि त्यामुळे त्याच्यावर एफआयआर दाखल झाली, काय ताजे अपडेट्स मिळतात? नक्कीच जो प्रकार झाला होता त्या प्रकारानंतर अक्षय शिंदे पोलिसांवरती हल्ला केला या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशन झालेला आहे आणि त्याची प्रत जी आहे तुम्ही बघू शकता त्या प्रतमध्ये अक्षय शिंदे वरती गुन्हा दाखल झालेला आहे। एकतर सरकारी कामात अडथळा आणणं हा एक गुन्हा त्याच्यात दाखल आहे। त्याचबरोबर ती जीवघेणी हल्ला करणं पोलिसांवरती हा 2 गुन्हे अशा मोठे जे कलम आहेत ती लावण्यात आलेली आहेत आणि ह्या एफआयआर मध्ये आणि अक्षय शिंदेवरती गुन्हा दाखल झालेला मुंब्रा पोलीस स्टेशन ह्या हद्दीमध्ये। कपिल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर अक्षय शिंदेवर गुन्हा दाखल झालाय। झी मीडियाच्या हाती ही एफआयआरची प्रत आली। मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला।